चला आपण जो डेरिव्हेटिव्हचा लास्ट लेक्चर घेतला म्हणजे पहिला लेक्चर म्हणता येईल. याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रॉमिस केलं होतं की मी तिसरी मेथड शॉर्टकट मेथड म्हणजे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनची मेथड आणणार. बरोबर, पहिली मेथड आपण लॉगॅरिथमची स्टडी केली. फंक्शनच्या पॉवरमध्ये फंक्शन असेल तर तो प्रॉब्लेम शॉर्टकट मेथडने 108 सेकंदाच्या आत कसा सोडवायचा. आणि नंतर आपण स्टडी केलं होतं ते म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या अंडर जर काही स्टँडर्ड टर्म मी दिल्या होत्या त्या जर असतील तर त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म ध्यानात कसा ठेवायचा. चलो आगे बढ़ेंगे. आता समजा तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन असा दिलेला आहे. एक फंक्शन दिलंय एफ ऑफ एक्स आणि याची पॉवर यम दिली आहे. नंतर बाबांनो तुम्हाला दुसरं फंक्शन दिलंय जी ऑफ एक्स त्याची पॉवर एन दिली आहे. नंतर तुम्हाला एच ऑफ एक्स दिलाय त्याची पॉवर पी दिली. तसेच डिनॉमिनेटरला काही फंक्शन्स आहेत. समजा डिनॉमिनेटरला एक फंक्शन आहे फाय ऑफ एक्स त्याची पॉवर क्यू आहे. समजा या ठिकाणी पुढचं फंक्शन आहे साय ऑफ एक्स आणि त्याची पॉवर तुम्हाला हे आर दिली. ओके, म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचंय नंबर ऑफ फंक्शनचा प्रॉडक्ट न्यूमरेटरला आहे, नंबर ऑफ फंक्शनचा प्रॉडक्ट डिनॉमिनेटरला आहे आणि शिवाय या ठिकाणी अशी डिव्हिजन आहे. जर याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचं झालं तर जबरदस्त कॉम्प्लिकेशन निर्माण होणार. याच्यामध्ये पहिल्यांदा डिव्हिजन मेथड येईल. बरोबर, डिव्हिजन मेथड नंतर हा ट्रिपल प्रोडक्ट रूल येईल, नंतर हा प्रोडक्ट रूल येईल. समजतंय. आणि याच्यामध्ये जे आपण आन्सर आणू ते आन्सर सुद्धा तुमच्या ABCD 4 ऑप्शनमध्ये कुठंच नसेल. समजलं. आणि म्हणून या ठिकाणी या टाईपच्या प्रॉब्लेमला एक शॉर्टकट मेथड आहे. त्या शॉर्टकट मेथडच्या बाबतीमध्ये आपण विचार करू. मी मेथड डेव्हलप करून देणार आहे तुम्हाला, फक्त शेवटी आपण फॉर्म्युला बघायचा. आता बघा याच्यासाठी आपण दोन्ही साईडचा लॉग घेतोय कारण लॉगॅरिथमच्या अंडर नंबर ऑफ टर्मची ॲडिशन असेल तर सेपरेट लॉगॅरिथमची ॲडिशन घेता येते. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. बरोबर. मग आता बघा दोन्ही साईडचा लॉग घेतला तर यस लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ न्यूमरेटरमध्ये काय आहे एफ ऑफ एक्स पॉवर यम, जी ऑफ एक्स पॉवर एन, एच ऑफ एक्स पॉवर पी डिवाइडेड बाय फाय ऑफ एक्स पॉवर क्यू यस साय ऑफ एक्स पॉवर आर. चलो लॉग ऑफ ए अपॉन बी लॉगॅरिथमच्या अंडर दोन टर्मचा रेशो असेल तर लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे बिटवांनो आपण असं घेऊ शकतो इथं यस लॉग ऑफ न्यूमरेटर एफ ऑफ एक्स पॉवर एम, जी ऑफ एक्स पॉवर एन, एच ऑफ एक्स पॉवर पी माइनस हा लॉग ऑफ फाय ऑफ एक्स पॉवर क्यू साय ऑफ एक्स पॉवर आर. कळला का फॉर्म्युला कोणता? लॉग ऑफ ए अपॉन बी. याला ए म्हटलं याला बी. काय येतं लॉग ए मायनस लॉग बी. आता पुढची स्टेप बघा. लॉगॅरिथमच्या अंडर नंबर ऑफ टर्मची ॲडिशन असेल तर सेपरेट लॉगॅरिथमची काय येते ॲडिशन. म्हणजे आपण असं घेऊ शकतोय लॉग ऑफ फर्स्ट फंक्शन हे एफ ऑफ एक्स पॉवर एम प्लस लॉग ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे जी ऑफ एक्स त्याची पॉवर काय एन प्लस लॉग ऑफ एच ऑफ एक्स त्याची पॉवर काय पी मायनस सेम तसंच लॉग ऑफ ए बी म्हणजे लॉग ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस लॉग ऑफ सेकंड फंक्शन
म्हणजे ब्रॅकेटमध्ये आपल्याला असं घेता येईल लॉग ऑफ फाय ऑफ एक्स पॉवर क्यू प्लस लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये साय ऑफ एक्स पॉवर आर. ब्रॅकेट कंप्लीट. सर काय चाललंय? जर या टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये येत असेल आणि तो क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे, पण तुम्हाला माझी शॉर्टकट मेथड नाहीच आठवली, तर तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम या मेथडने या स्टेप्सने पुढे जावं लागेल. समजतंय? चला आता बघा पुढची स्टेप आपल्याला काय येते. एक 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 स्टेप आपण चाललोय. लॉग ऑफ y इज इक्वल टू बघा लॉगॅरिथमचा फॉर्म्युला लॉग ए रेज टू पॉवर बी असेल तर आपण काय लिहितो बी लॉग ए. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण शिकलो की लॉग ऑफ ए रेज टू पॉवर बी इज इक्वल टू बी लॉग ए. हा फॉर्म्युला म्हणजे एच्या पॉवर मध्ये असणारा नंबर किंवा फंक्शन लॉगॅरिथमला मल्टिप्लिकेशन मध्ये येतं. मग सेम सगळीकडे हे काही एन खाली येणार प्लस एन लॉग ऑफ काय जी ऑफ एक्स. नंतर या पी साठी काय लिहिणार पी लॉग ऑफ एच ऑफ एक्स. पुढं हे मायनस साइन मायनस क्यू लॉग ऑफ फाय ऑफ एक्स. या मायनस मुळे हे प्लस कन्वर्ट होणार मायनस मध्ये मायनस आर लॉग ऑफ साय ऑफ एक्स. समजलं? आणि आता या सगळी फंक्शन ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आल्यामुळं याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. ओके. हा फॉर्म्युला कळला का तुम्हाला? कळला. चलो आगे बढ़ेंगे. आता आपण तो फॉर्म्युला रब करून टाकू. ओके. आता मी डेरिव्हेटिव्ह घेणार. यस डिफरन्शिएटिंग y विथ रिस्पेक्ट टू x. चलो व्हॉट इज युअर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग y? यस व्हेरी गुड. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/y आणि y चं डेरिव्हेटिव्ह काय dy बाय dx. व्हेरी गुड. आता नंबर ऑफ फंक्शनचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल आणि प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह निघत असेल तर समेशन सबट्रॅक्शन रूलने आपण जातो. मग आता ह्याव का वाक साहेब इथं हा m कॉन्स्टंट मल्टिप्लायर आहे असा लॉग एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय? यस व्हेरी गुड 1/f ऑफ एक्स इंटू एफ चं डेरिव्हेटिव्ह काय? यस एफ डॅश ऑफ एक्स. हा n आहे असा लॉग ऑफ जी ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय? 1/g ऑफ एक्स इंटू जी चं डेरिव्हेटिव्ह काय? व्हेरी गुड. चलो आगे प्लस हा पी कॉन्स्टंट आहे असं लॉग ऑफ एच ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय? 1/h ऑफ एक्स इंटू एच चं डेरिव्हेटिव्ह काय? यस एच डॅश ऑफ एक्स. पुढं हा मायनस क्यू आहे असा लॉग ऑफ फाय ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय? 1/फाय ऑफ एक्स इंटू फाय चं डेरिव्हेटिव्ह ओके मायनस हा आर ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1/साय ऑफ एक्स इंटू सायचं डेरिव्हेटिव्ह ओके. कळलं? आणि मग बाबांनो हा आला आपला dy बाय dx इज इक्वल टू हा भागिले y इकडं गुणिले येईल आणि ब्रॅकेटमध्ये ह्या सगळ्या टर्म आहे अशा राहते. डोळे भरून बघा नक्की आपण काय केलंय. नक्की आपला फायनल फॉर्म्युला कोणता आलाय तो बघून घ्या. ह्या बघा हा y dy बाय dx ला इथं आलाय बरोबर. ब्रॅकेट मध्ये काय आलंय नीट बघा. का पहिली टर्म पॉवर m हा m आहे असा या f चं डेरिव्हेटिव्ह अपॉन f दिसला का? अरे दिसला का? पुढं प्लस नंबर ऑफ फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर प्लस घ्यायचं. काय घ्यायचं? प्लस प्लस. हो का हा n दिसला का? अरे मला की दिसला का बाई? दिसला
दिसला का? दिसला. हा n. हा gचं डेरिव्हेटिव्ह g डॅश ऑफ x अपॉन g ऑफ x. पुढं प्लस p. हा पुढं चं डेरिव्हेटिव्ह h डॅश ऑफ x अपॉन h ऑफ x. आणि ज्या वेळेस आपण डिनॉमिनेटरच्या फंक्शनला एंट्री देणार त्यावेळेस प्लसच्या ऐवजी काय घ्यायचं? मायनस. तो देखो यार इधर मायनस. हा क्यू घेतला हो का? हा क्यू. फायचं डेरिव्हेटिव्ह फाय डॅश ऑफ एक्स अपॉन फाय ऑफ एक्स. तसंच पुढचं. समजलं का? चला तर मी हे रफ करतो आणि मी फॉर्म्युला मांडून देतो. चलेगा ना? आता नीट लक्ष द्यायचं का? तुम्हाला मेथड पाहिजे सगळीच? काय गरज आहे ना मेथडची? तुम्हाला ही मेथड जी आहे तुमच्या वहीमध्ये सापडून जाईल तुम्हाला. ओके. मग आता बघा इथं नीट लक्ष द्यायचं आहे. ठेव का? मिस्टर मानेंनी म्हणजे मी तुम्हाला आत्ताच असं सांगितलं, एफ ऑफ एक्स पॉवर एम जी ऑफ एक्स पॉवर एन. हा बोला. एच ऑफ एक्स पॉवर पी अपॉन हा फाय ऑफ एक्स पॉवर क्यू साय ऑफ एक्स पॉवर आर. तर याचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू हे फंक्शन आहे असं मांडायचं. हे हाय असं म्हणजे थोडक्यात y. कळलं का? इंटू हो का? हा यम. व्हेरी गुड. इंटू ए सोनिया एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. पुढं प्लस जी नाही आधी पॉवर n. हा जी डॅश ऑफ एक्स अपॉन. व्हेरी गुड व्हेरी गुड. पुढं प्लस हा पी 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 हा एच डॅश ऑफ एक्स अपॉन एच ऑफ एक्स. पुढं मायनस. व्हेरी गुड. मायनसला का गेला? कारण आपल्याला कोणतं फंक्शन घ्यायचंय? डिनॉमिनेटरचं. काशीजी कळतंय का? कोणतं फंक्शन घ्यायचंय? डिनॉमिनेटरचं फंक्शन घ्यायचंय. हा डिनॉमिनेटरचं फंक्शन क्यू पॉवर. हा अरे लय बारी मॅथ सारखी मजा नाही, बायो सारखी सजा नाही. मायनस हा आर. साईचं डेरिव्हेटिव्ह काय? यस साय डॅश ऑफ एक्स अपॉन. कळलं का? मग आता या टाईपचा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल आणि असा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल प्रणवजी, तर 100% तुम्हाला ते 2 मार्क 108 सेकंदाच्या आत तुमच्या खिशात जाऊन बसणार. कळलं का? कळलंय ना? बरं. आता तुम्ही म्हणता की सर एक 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 प्रॉब्लेम घ्याच. हा घेतो. आता नीट लक्ष द्यायचं. एकदम सिंपल प्रॉब्लेम घेतोय मी. आता तुम्हाला समजा असा क्वेश्चन दिला, क्यूब रूट हा एक्स स्क्वेअर प्लस 3x पॉवर 4. परत याला मल्टिप्लिकेशन मध्ये 3x मायनस 4. याला डिवाइडला x प्लस 1 2x मायनस 1. मला जसं सुचन तसं मांडलंय. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. आता याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला प्रेझेंट असणारे जेवढे बी फॅक्टर्स आहेत त्या सगळ्यांची पॉवर प्रॉपर बनवायची. प्रॉपर पॉवर बनवायची. आणि जेव्हा पॉवर प्रॉपर बनेल त्यावेळेस तो प्रॉब्लेम फॉर्म्युल्यामध्ये जाणार. आता बघा नीट लक्ष. आता हे आपल्याला असं लिहिता येईल का नाही? पहिली टर्म एक्स स्क्वेअर प्लस 3x पॉवर 4. पण ही टर्म आहे कुठं? क्यूब रूट मध्ये. आणि क्यूब रूट म्हणजे पॉवर काय असते? 1/3. बरोबर. सेम तसंच दुसरा हा 3x मायनस 4 क्यूब रूट म्हणजे पॉवर 1/3. पुढं x प्लस 1 पॉवर 1/3. 2x मायनस 1 पॉवर 1/3. चलो आगे. आता पुढं पॉवर रेस टू पॉवर इन मराठी घाताचा घात म्हणजे घातांकाचा गुणाकार. पॉवर रेस टू पॉवर म्हणजे प्रॉडक्ट ऑफ पॉवर. मग आता बघा बरं इथं काय आलं? हा एक्स स्क्वेअर प्लस 3x पॉवर 4 इंटू 1 4 4/3 आणि हा 3x मायनस 4 पॉवर 1/3. चलो आगे.
एक्स प्लस 1 पॉवर 1/3 2x मायनस 1 पॉवर 1/3 झालं हो का. फंक्शन पॉवर फंक्शन पॉवर फंक्शन पॉवर फंक्शन पॉवर चाललो आन्सरला. आता बघा यस dy/dx इज इक्वल टू हे फंक्शन आहे असं x² प्लस 3x पॉवर 4/3 3x मायनस 4 पॉवर 1/3 अपॉन x प्लस 1 पॉवर 1/3 2x मायनस 1 पॉवर 1/3 म्हणजे हा थोडक्यात वाय आला का नाही. हा आता पुढे काय करायचं कोण सांगेल मला. कमॉन ही पॉवर 4/3 m इंटू याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट जमतंय का तुम्हाला x² प्लस 3x चं डेरिव्हेटिव्ह. नाहीतर हो का फॉर्म्युला म्हणतोय मी d/dx ऑफ x² प्लस 3x अपॉन x² प्लस 3x मगाचं m f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x प्लस पुढं 1/3 ह्याचा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ 3x मायनस 4 अपॉन 3x मायनस 4. आता न्यूमरेटर संपला. आता कोणाला एंट्री द्यायची म्हणजे काय येणार पुढं. खतरनाक. अरे तुम्ही हुशार आहात तुम्ही हुशार आहात फक्त केलं नाही तुम्ही. हा 1/3 बरोबर. आता x प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह ना यस d/dx ऑफ x प्लस 1 अपॉन व्हेरी गुड पुढं मायनसच डिनॉमिनेटर आहे. हा पॉवर 1/3 हा d/dx ऑफ व्हेरी गुड डिवायडेड बाय व्हेरी गुड. हे तुम्हाला समजावं म्हणून स्टेप्स मांडण्यात आलेत. अदरवाईज तुमची ही स्टेप नसणार आन्सर तुमचं डायरेक्ट इथं येणार आहे का y इंटू वाय. हे काय हे हा आता बघा बरं इथं हा 4/3 x² चा डेरिव्हेटिव्ह काय 2x प्लस 3x चं 3 अहो 3 कॉन्स्टंट मल्टिप्लायर ॲज इट इज x चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 3 3 डिवायडेड बाय काय x² प्लस 3x हवाय पहिली टर्म तयार. पुढं प्लस 1/3 3x चा डेरिव्हेटिव्ह काय 3 मायनस 4 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मग कशाला मांडो बरं मांडतो असो चला माहितीसाठी डिवायडेड बाय 3x मायनस 4 पुढं हे मायनस 1/3 हा x चा डेरिव्हेटिव्ह 1चं 0 अपॉन हा x प्लस 1 मायनस 1/3 हा 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 1चं 0 अपॉन 2x मायनस 1. चलो आता फक्त सिम्प्लिफिकेशनची स्टेप येणार. 4 ने मल्टिप्लाय करा 8x 4 त्रिक 12 अपॉन 3 राहून दे इथं आहे असाच x² प्लस 3x. चलो आगे हो का हा 3 आणि हा 3 कॅन्सल काय राहिलं 1 अपॉन 3x मायनस 4 पुढं मायनस हा 1 इंटू 1 आणि हा 3 1 अपॉन 3 इंटू x प्लस 1 मायनस 2 अपॉन 3 इंटू 2x मायनस 1 हे आलं तुमचं आन्सर. म्हणजे बघा इसेन्शियल स्टेप कोणत्या ही एक स्टेप आपल्याला लागते म्हणजे हा प्रॉब्लेम आहे. हो आपण लिहिला का नाही डायरेक्ट आपण ह्या स्टेपला येतोय. ही एक स्टेप आपल्याला पाहिजे एक नंतर ही दुसरी स्टेप. ज्याला फास्ट जमतंय त्यांनी विचार करायचा हा 4 आणि हा क्यूब रूट डायरेक्टच या ठिकाणी 4/3 हिथं 1/3 हिथं 1/3 हिथं 1/3. जर हे डायरेक्ट विचार केला तर या स्टेपची गरज नाही डायरेक्ट तुम्ही या स्टेपला येता आणि या स्टेपवरून तुम्ही डायरेक्ट हिथं येताय. हे तुम्हाला समजावं म्हणून मांडलंय मी कळलं का.
मग अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर आपल्याला सोडवायचे असतील तर आत्ता तुम्हाला जो मी फॉर्म्युला दिला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा तो फॉर्म्युला इसेन्शियल, बरोबर. आता या बेसिसवर काही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी तुम्हाला देतोय, ते प्रॉब्लेम तुमचे तुम्ही सोडवायचे. समजते? चलो आगे बढेंगे. आता बोर्डवर नीट लक्ष द्यायचंय. 100% तुम्हाला कळतंय, कळलं पाहिजे. ओके, हो का? काही क्वेश्चन्स तुम्ही माझ्याकडून आज होमवर्कला घेऊन जाताय. हा एक आहे एक्स रेस टू एक्स पॉवर एक्स, नका लिहू. नंतर आहे एक्सच्या पॉवरमध्ये टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉस एक्सच्या पॉवरमध्ये कॉस इनव्हर्स एक्स. नंतर एक्स प्लस 1 पॉवर 3/2 एक्स मायनस 1 पॉवर 4/3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. नेक्स्ट यस फोर्थ रूट ऑफ 4x प्लस 2 यस 3x मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 पॉवर 3 एक्स स्क्वेअर मायनस 3 पॉवर 4. तर एवढे 4 क्वेश्चन्स तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करायचा. बघा तुम्हाला जमते का? जमलं तर वेल अँड गुड. नेक्स्ट लेक्चरला डेरिव्हेटिव्हच्या फार महत्त्वाचा टाईप मी घेऊन येणार आहे, जो टाईप इम्प्लिसिट फंक्शनशी रिलेटेड आहे. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय मी तिथं सांगणार आहे, आणि जवळजवळ इम्प्लिसिट फंक्शनमधल्या 70% प्रॉब्लेम्सला सोडवण्यासाठी येणाऱ्या शॉर्टकट मेथड सांगणार आहे, की जी शॉर्टकट मेथड 40 ते 50 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर देणार आहे. 40 ते 50 सेकंदामध्ये. सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असेल पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल. नंतर या ठिकाणी एक्स रेस टू एम वाय रेस टू एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय ब्रॅकेट पॉवर एम प्लस एन, या टाईपच्या प्रॉब्लेमचा आन्सर काय येईल. आणि अशा बऱ्याच शॉर्टकट हे माझ्या तुम्हाला 3ऱ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. थांबूया.